एकदा एका गावात खूप मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली होती. त्या रोगराईमुळे लोक खूपच हताश झाले होते, कारण स्वतःचं गाव सोडूनही जाऊ शकत नव्हते. दुसरं घरही तर नव्हतं त्यांच्याकडे. एका स्त्रीचा मृत्यूही त्या रोगराईतच झाला. तिच्या पतीला वाटतं आपल्या पत्नीच्या मोक्षप्राप्तीसाठी देवाला साकडं घालावं, म्हणून तो व्यक्ती आपल्या 4 वर्षाच्या मुलाला घेऊन देवदर्शनाला जातो. तिथं पोचल्यावर त्याने एका फुलवाल्याकडून फुले आणि प्रसाद घेतला आणि आपल्या छोट्या मुलाला खूप कडकडीत ऊन असल्यामुळे त्याने एका दुसऱ्या फुलवाल्याच्या छत्रीखाली उभा केलं. त्यावर तो फुलवाला म्हणाला, उचल इथून या मुलाला, फुलं दुसरीकडून घेऊन सावलीला इथं आलाय. त्यावर तो व्यक्ती इतकंच म्हणाला, देव सगळं बघतोय, आणि आपल्या मुलाला खांद्यावर उचलून देवदर्शनासाठी गेला. ते देवस्थान जागृत असल्यामुळे रोज तिथं हजारोंच्या संख्येने भक्त येत असत आणि हजारोंच्या संख्येने लाईन लावून लोक दर्शन घेत असत. त्याच लाईनमध्ये तो व्यक्ती आपल्या छोट्या मुलाला घेऊन उभा राहिला. दुपारच्या कडकडीत उन्हात ती रांग हळूहळू पुढे सरकत होती. आता त्या व्यक्तीचा नंबर येणार होता की लाईन जागेवरच थांबली. त्याचा मुलगा भुकेने व्याकुळ झाला होता. त्यावेळेस त्याला समजलं की एक VIP आलेत आणि जोपर्यंत ते दर्शन करून जात नाहीत तोपर्यंत लाईन पुढे सरकणार नाही. त्यावेळी हे पण समजलं की 1 लाखाच्या वेगवेगळ्या पदार्थांचा प्रसाद देवाला दाखवला जाणार होता आणि ते दृश्य मोठमोठ्या स्क्रीनवर सगळ्यांना दाखवले जात होते. तो छोटा मुलगा आपल्या पाणावलेल्या डोळ्यांनी आणि आशेच्या नजरेने ते पदार्थ बघत होता. त्याच्या वडिलांनी हे पाहिलं आणि त्याला कडेवर उचलून घेऊन म्हणाले, बाळा आता झोप, तुला स्वप्नातही असे छान छान पदार्थ खायला मिळतील. मग तो मुलगा आपल्या वडिलांच्या खांद्यावर झोपी गेला. तेवढ्यात लाईन पुन्हा सुरू होते. तो देवाच्या गाभाऱ्यात पोहोचेपर्यंत तिथले गार्ड ओरडतात, पुढे चला, पुढे चला, पटकन दर्शन करा. देवाचे दर्शन तर दूर, साधे चरणावर हातही ठेवता आले नाहीत. तेवढ्यात अचानक त्या माणसाच्या कानावर आवाज पडला, तू तुझ्या घरी परत जा, मी स्वतः तुला भेटायला येईन. त्या व्यक्तीला वाटले हा खरंच देवाचा आवाज होता की मला भास झाला. मग तो त्याच्या घरी गेला. खूप रात्र झाली होती. त्याने मुलाला जेवू घालून झोपी लावलं. घर स्वच्छ करून घरासमोर 2-4 दिवे लावले, कारण देव स्वतः जे येणार होते. तो सारखं हाच विचार करत होता की ते मी खरंच ऐकलं होतं की मला भ्रम झाला. तरीही तो खूप आशेने वाट बघत बसला होता. त्याचा डोळा लागणारच होता की दरवाजावर टकटक झाली. ज्यावेळी दरवाजा उघडला तर एक साधा माणूस उभा होता, पण चेहऱ्यावर एवढं तेज होतं की तो पुटपुटला, देवा. त्यावर भगवंत स्मित करत म्हणाले, बरोबर ओळखलंस तू. माझ्याविषयी खूप कल्पना बनवल्या असशील ना तू, पण तुझा देव तुझ्यासारखाच दिसतो, तुझ्यासारखाच राहतो. तेव्हा तेथील एका विझलेल्या दिव्याला पेटवताना भगवंत म्हणाले, हे बघ, दिवे तर वेगवेगळे आहेत, पण त्यापासून तयार होणारा प्रकाश तोच आहे. तसंच तू आणि मी एकच आहे. जशी तुला माझी ओढ लागली होती तशीच मलाही तुझ्या भेटीची ओढ लागली होती. तुझे दुःख, तुझा त्रास मला लगेच समजावा, म्हणून तुझा भगवंतही तुझ्यासारखाच सामान्य राहतो, सदैव तुझ्या आजूबाजूला राहतो. फक्त तुझ्यासाठी मी या गावात आलोय. आणि काय आश्चर्य, पुढच्या 1 आठवड्यात गावातील रोगराई समूळ नष्ट झाली. आता प्रत्येक वर्षी तो व्यक्ती आपल्या मुलाला घेऊन मंदिरात जाई आणि देवाला म्हणत असे, देवा आज माझ्या घरी येणार ना, मी वाट बघीन. कमाल आहे ना. मी हा विचार करत होते की आपल्या पायाला एखाद्या मोठ्या दगडाची ठेस लागते त्यावेळी आपण त्या दगडावर मारत किंवा ओरडत तर बसत नाही ना. मग माणसाबरोबरच असं का? जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याशी वाईट किंवा चुकीचं वागते त्यावेळी त्या व्यक्तीवर ओरडून भांडून आपण स्वतःला त्रास करून घेतो. जर कधी असा माणूस आयुष्यात भेटला तर त्याला फक्त एवढंच म्हणायचं, देव तुझं भलं करो आणि चांगल्या वाईटाचा हिशोबही तोच करो. आणि असंही या कलियुगात माणसात आणि दगडात एकच फरक उरलाय, त्याचं तन दगडाचं आणि माणसाचं मन दगडाचं झालंय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. धन्यवाद.